64 चौसेमी आहे. चौरसाचे क्षेत्रफळ 64 चौसेमी आहे. तर चौरसाची परिमिती किती? तर तुम्हाला माहिती आहे चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर सूत्र काय रे, बाजूचा वर्ग. ठीक आहे. मग काय झालेलं तुम्हाला, क्षेत्रफळ दिलेलं आहे. ठीक आहे, क्षेत्रफळ दिलेलं आहे. ठीक आहे, बरोबर. इकडं बघा, आता काय बघा, सिंपल सिंपल बघा. चौरसाचे चौरसाचे बघा, लक्ष 32 शुभ्र म्हणते. ओके, चौरसाचे क्षेत्रफळ क्षेत्रफळ बरोबर काय रे, बाजूचा वर्ग ना. बाजूचा वर्ग, बाजू गुणिले बाजू करा, काही करा तुम्ही. बाजू गुणिले बाजू करा किंवा बाजूचा वर्ग. ठीक आहे, असं करू शकता तुम्ही. चला, बाजूचा वर्ग. चला, तुम्हाला चौरसाचे क्षेत्रफळ दिलंय 64. ठीक आहे, बाजूचा वर्ग. ठीक आहे, बाजूचा वर्ग. ठीक आहे. ठीक आहे. आता हे वर्गमूळ काढण्यासाठी दोन्ही साईडला काय करणार तुम्हाला, दोन्ही साईडला काय वर्गमूळ करावं लागतं. मग हा वर्गमूळ केलं तर हा वर्ग जाईल, हा वर्ग, हे काय 64 काय जाईल, 64 वर्गमुळात जाईल. ठीक आहे, हा फक्त बाजू राहील. ठीक आहे, बाजू. दोन्ही साईडला आपण काय केलं, वर्गमूळ केलं, तर काय होईल, हा वर्गमुळात जाईल आणि हा वर्ग उडून जाईल. ठीक आहे, हा कट. मग बाजू बाजू किती भेटेल तुम्हाला बघा. मग बाजू किती भेटेल, बाजू किती भेटेल तुम्हाला, चौरसाची बाजू किती भेटेल, 64चा वर्गमूळ किती रे, 64चा वर्गमूळ किती, 8. ठीक आहे, 8. तर मग आपल्याला 64चा वर्गमूळ 8, तर बाजू आपल्याला किती भेटलेली आहे, 8. ठीक आहे, बाजू किती भेटली आपल्याला, 8. तर मग 8 बाजू भेटल्यानंतर आपल्याला काय करावं लागणार बघा. आता इथे विचारलंय काय तुम्हाला, चौरसाची परिमिती. मग तुम्हाला माहिती आहे चौरसाच्या चारी बाजू काय असतात, सारख्या असतात. तुम्हाला एक बाजू भेटली म्हणजे सफिशियंट आहे, बरोबर ना. तुमचं काम भागतोय, एक बाजू भेटली तरी आपल्याला, कारण चारही बाजू काय असतात चौरसाच्या सारख्या असतात. ठीक आहे, म्हणजे बाजू एक भेटली तुम्हाला, बाजू बरोबर किती भेटली तुम्हाला, 8 भेटली. ठीक आहे, 8. मग तुम्हाला माहिती आहे चौरसाची परिमिती बरोबर, चौरसाची सॉरी चौरसाची परिमिती बरोबर काय रे, 4 गुणिले बाजू, बरोबर, 4 गुणिले बाजू. तर तुम्हाला माहिती आहे 4 गुणिले बाजू, आपण काढली बाजू 8, म्हणजे 8 चोक 32. 8 चोक 32 काय आलं रे, सेमी 32. सेमी काय आहे, परिमिती आहे. कशाची रे, चौरसाची परिमिती. चौरसाची परिमिती. ठीक आहे, चौरसाची परिमिती. ठीक आहे, इथे लिहितोय व्यवस्थित दिली. चौरसाची परिमिती. ठीक आहे, चौरसाची परिमिती. चला, कळालं का रे सगळ्यांना, सगळ्यांना कळालं का. चला, लवकर जॉईन होत राहा रे, आणि लवकर जॉईन होत राहा. ठीक आहे, कळालं. पुढचा क्वेश्चन बघा. आता हा क्वेश्चन ज्यानं सॉल्व्ह करेल तो मग एकदम 20 मीटर लांब दोरी चार समान ठिकाणी कट केली तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती. तर आपली अशी दोरी आहे समजा 20 मीटरची. चला, 20 मीटरची दोरी काढू आपण. ठीक आहे, बघा तुमच्या माहितीसाठी बघा, 20 मीटरची दोरी आहे समजा, आपण कन्सिडर करू. ठीक आहे, सॉरी 200 मीटरची काय आहे, दोरी आहे. ठीक आहे, आता तुम्हाला समान किती ठिकाणी करायचे रे, 4 ठिकाणी बरोबर कट करायचे. मी काय केलं, इथून केलं कट, दुसरा कट, तिसरा कट आणि चौथा. हे आपण काय करू, समान आहे असं कन्सिडर करू. ठीक आहे, थोडीशी लांब करू, बरोबर. ठीक आहे, दोरी आहे, हा पॉईंट आणि हा पॉईंट. ठीक आहे, बघा आता समान ठिकाणी कट केले आपण ह्या 200 मीटर, तर किती तुकडे झाले बघा रे. हा एक तुकडा झाला, हा दुसरा तुकडा झाला, हा तिसरा झाला, आणि हा चौथा तुकडा झाला, आणि 5वा तुकडा झाला, बरोबर ना. 5 तुकडे झाले. 4 ठिकाणी कट केलं तर दोरीला 5 तुकडे होतात, बरोबर ना. 4 ठिकाणी मी कट केलं दोरीला तर 5 तुकडे होतात. तर बघा, आता मला काय करावं लागेल, 200 मीटर भागिले, तर प्रत्येक तुकड्याची जर काढायचं असेल, प्रत्येक तुकडा, ठीक आहे, प्रत्येक तुकडा जर किती मीटरचा काढण्यासाठी, तर 200 मीटर भागिले किती तुकडे होतात रे, 4 ठिकाणी कट केले तर 5 तुकडे झाले, बरोबर ना. म्हणून डिवाइड बाय 5 केलं तर 5 एक 5, 5 चोक 20, म्हणजे 40. काय झालं, 40 मीटरचा एक तुकडा झाला. बघा, हा तुकडा 40, आता बघा सगळे तुकडे आपण काय करूया, 40 40 मीटरचे घेऊया. बघा, हा इथून इतका 40,
हा इथून इतका 40, हा इथून इतका 40, आणि हा इथून इतका 40, आणि हा इथून इतका 40. बघा, यांची बेरीज करा, आपलं आन्सर येणार. बघा, 200 यायला पाहिजे ना, बरोबर ना. एक तुकडा आपला 40 झाला. 4 1 4, 4 2 8, 4 त्रिक 12, 4 चौक 16, 4 पंचे 20. 20 हे प्रत्येकाचा एक शून्य द्या. झाला का रे 200? झाला का 200? येणार. तर थोडस तुम्ही डोकं लावायचं. आता जर फॉर एक्झाम्पल बघा, तुम्हाला म्हटलं 6 ठिकाणी कट केलं तर आपले तुकडे किती होतील? 7 होतील. ठीक आहे. 8 ठिकाणी कट केलं तर 9 तुकडे होतात, लक्षात ठेवा. 10 ठिकाणी कट केलं तर 11 तुकडे होतात. 12 ठिकाणी कट केलं तर 13 तुकडे होतात, लक्षात ठेवायचे. आपला असं काही जणांनी काय केलं बघा, चला काही जणांनी काय केलं, 4 ठिकाणी कट केलं म्हणून भागिले 4 केलं, म्हणून झालं उत्तर 50. 4 एक 4, 4 पंचे 20, म्हणून उत्तर झालं 50. गेले मार्क, मार्क कटले, गेले आपली स्कॉलरशिप हातून. ठीक आहे. तर अभ्यास करायचं थोडस. असे एक्झाम्पल आपण घेतले होते क्लासमध्ये, सगळ्यांना आठवते. ठीक आहे. ठीक आहे. चला, कळालं का रे सगळ्यांना? कळालं का? चला, असाच क्वेश्चन देतो. चला, मी आता अजून एक देतो. चला, 800 मीटर. चला, करा बरं सॉल्व आता. 800 मीटर 6 ठिकाणी, 6 समान ठिकाणी कट केले तर प्रत्येक तुकडा किती? प्रत्येक तुकडा तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती? चला, प्रत्येक तुकड्याची लांबी पटकीने काढायचं. आता टाइम घालवायचं नाही. चला, टाइम घालवायचं नाही, पटकीने काढायचं. ठीक आहे. आता आपण सरळ सरळ काय करतोय, हे 800 मीटरची लांबीची दोरी आहे. ठीक आहे. 800 मीटर. ठीक आहे. 800 मीटर हे काय काढायची गरज नाही, तुम्हाला समजण्यासाठी मी काय करतोय, काढलं. ठीक आहे. किती ठिकाणी कट केलं त्यांनी? 6 ठिकाणी. 1 2 3 4 5 6 ठिकाणी, बरोबर. 6 ठिकाणी कट केले. ठीक आहे. असे समान समान केले, हा समान कट केले, ओबडधोबड नाही, समान केले. ठीक आहे. आता हे समान दिसत नाही, पण आपण आपल्याकडे स्केल लावून करायला लागणार आहे. ठीक आहे. तर होणार नाही तसं. ठीक आहे. चला, तर तुकडे केल्यावर आपले किती होतात रे? 800. 800 मीटर ही आहे दोरी, बरोबर. ही 800 मीटरची दोरी आहे. भागिले आता किती तुकडे होतात बघा, भागिले तुकडे करायचे, बरोबर. टोटल लांबी, टोटल दोरीची लांबी डिवाइड बाय तुकडे. किती तुकडे आहेत रे? एक तुकडा इथं झाला, दुसरा तुकडा, तिसरा तुकडा, चौथा तुकडा, पाचवा तुकडा, 6वा तुकडा आणि 7वा. म्हणलं का रे मी, जर 6 ठिकाणी कट केलं तर 7 तुकडे पडतात, 8 ठिकाणी कट केलं तर 9 तुकडे पडतात. असं सांगितलं का नाही? हे 6 ठिकाणी कट केलं तर किती तुकडे पडले रे? 7 तुकडे पडले. म्हणजे डिवाइड बाय 7 करायचं. ठीक आहे. डिवाइड बाय 7 म्हणजे एकूण तुम्हाला प्रत्येक तुकड्याची लांबी भेटून जाईल. मग करूया. 7 एक 7, उरतेत 1, 7 उरतेत 1, बरोबर ना. 7 एक 7, उरतेत किती रे? 4. 7 आठी 56, बरोबर. सॉरी, चला एक मिनिट. चला, एक मिनिट, एक मिनिट. 40 येते का रे? नाही रे, 40 कसं येईल रे? 40 कसं येईल परत? 40 कसं? 7 तुकडे पडतायत ना, 800 मीटर भागिले आपल्याला 7 करावं लागणार आहे. ठीक आहे. चला, भागाकार करा आता. भागाकार करा. 7 एक 7, उरले किती? उरले किती? एक उरला, बरोबर. एक उरला म्हणजे 10 झाले. 7 एक 7, किती उरले मग त्याच्यातले? 3 उरले, बरोबर. 3 उरले. ठीक आहे. 3 उरले. 7 चोक 28, बरोबर ना. 7 चोक 28, परत किती उरले? 2 उरले. पॉईंट दिला म्हणजे 20 झाले. मग 7 त्रिक 21, 7 त्रिक 21 जमणार नाही, बरोबर. 7 त्रिक 21 चालेल का? जमणार नाही. आपलं पॉईंट मध्ये येणार ना, पॉईंट मध्ये येणार. ठीक आहे. पॉईंट मध्ये येणार. ठीक आहे. इथपर्यंत आलं. चला, आता किती झाले मग इथं? 7 चोक 28 केले तर 2 झाले, मग एक शून्य वाढवला. मग 7 एक 7, 7 दोन्ही 14. मग उरले किती परत? 7 दोन्ही 14 उरले, म्हणजे 6 उरले, मग 60 झाले. मग 7 आठी 56. ठीक आहे. परत 4 उरतात. ठीक आहे. ठीक आहे. मग इथपर्यंत आपण आन्सर ठेवूया, बाकीचं पुढे पॉईंट मध्येच येणार आहे. ठीक आहे. चला, कळालं का? काढता आलं पाहिजे. ठीक आहे. तुम्हाला काढता आलं पाहिजे. ठीक आहे. ठीक आहे. चला, काढता आलं पाहिजे. सगळ्यांना कळलं का रे? ओके, ओके, ओके. काढता आलं पाहिजे. ठीक आहे. चला, ओके. असा क्वेश्चन विचारला जाते तुम्हाला. प्रत्येक क्वेश्चन आपण प्रत्येक वेगवेगळ्या टाईपचे आपण क्वेश्चन घेतोय, तर तुम्हाला सगळं कळायला पाहिजे. हा, कसलाही क्वेश्चन आला तरी आपल्याला सॉल्व्ह करता आला पाहिजे. आता बघा, आता खूप महत्वाचं, अजून पण महत्वाचं, हे अशा टाईपचं आपण घेतलं तर हे आकृतीत रेषाखंड किती आहेत, बरोबर. आकृतीत रेषाखंड किती आहेत असा क्वेश्चन घेतला होता, बरं का? आठवते का सगळ्यांना? चला, असे आठवायला पाहिजे तुम्हाला. एक अशी
लाईन आहे. तर एक ए देतो, बी इथं नाव, सी इथं, इथं डी आणि इथं ई. ठीक आहे, ए बी सी डी ई. ठीक आहे. आता बघ, तुम्हाला आकृतीत किती रेषाखंड आहेत? आकृतीत किती रेषाखंड आहेत? किती रेषाखंड आहेत? रेषाखंड आहेत आपण घेतलं होतं का रे? आठवते का सगळ्यांना आता? अशी डायग्राम काढली होती, अशी नंबरिंग दिली ती. ठीक आहे. आपण एक शॉर्टकट मेथड प्लस ट्रिक प्लस आपण काय केलं? शॉर्टकट रेषाखंड. या पॉइंट टू ही पॉइंट ही रेषाखंड झाली ए बी. ठीक आहे. नंतर इथून ये बघा, असे 6 आपण बघा शॉर्टकट ट्रिक पण सांगितली. 10 बरोबर. 1 2 3 4 4 4 आपण 24 बघू किती येते बघूया. 10 10 10 10. आता काही जण असं अवघड करू नका. कसं म्हणजे बघा, मी तुम्हाला सांगतो आकृतीत किती रेषाखंड आहेत. तर आता काय बघा, क्वेश्चन मार्क ऐका. तर इथं तुम्ही काय करता, काही जण असे नका लिहू, रेषाखंड ए बी नंतर ए सी घेणार. ठीक आहे. ए बी झाल्यानंतर ए सी, त्याच्यानंतर ए डी घेणार. ठीक आहे. नंतर येई. ठीक आहे, येई. असं करत बसू नका. ठीक आहे. तुम्हाला मी शॉर्टकट सांगितलं. नंतर काय करणार, नंतर बी बी पासून बी सी घेणार, नंतर बी डी घेणार, त्याच्यानंतर बी घेणार. ठीक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सी ला येणार, नंतर सी डी घेणार, त्याच्यानंतर सी घेणार. ठीक आहे. बघूया. त्याच्यानंतर सी झालं डी, डी घेणार. ठीक आहे. टोटल किती आहेत रे? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ठीक आहे. 10 आहे बरोबर. तुम्ही म्हणताय ते उत्तर बरोबर आहे. बरोबर. बरोबर. कसं कसं काढलं हे पण लिहून घ्या, हे पण माहिती पाहिजे. रेषाखंड ए बी नंतर ए सी नंतर ए डी नंतर ए ई नंतर बी बी सी नंतर बी डी नंतर बी नंतर सी डी नंतर सी नंतर डीसी. ठीक आहे. हे रेषाखंड असं. आणि एक छोटी आपली एक ट्रिक सांगितली होती तुम्हाला, काय करायचं आहे, अशी रेषाखंड दिलं तर आपण काय केलं, ट्रिक सांगितली होती. अशी रेषाखंड दिलं तर आपण काय करायचं, सरळ सरळ रेषाखंडाच्या मध्ये एक नंबर द्यायचा. बघा, ये आता हा बी पकडा, हा सी पकडा, हा डी पकडा आणि हा ई पकडूया. ठीक आहे. हा ई पकडूया. ठीक आहे, ई पकडूया. चला, ह्या दोन्ही रेषाखंडाच्या मध्ये आता आता बघा, ए बी च्या मध्ये एक रेषाखंड, हे 2, हे 3 असे नंबर देते 4. ह्याची बेरीज करायची. ह्याची बेरीज म्हणजे 1 प्लस 2 प्लस 3 प्लस 4 इक्वल टू किती येणार रे? 10 येणार. बघा, 1 1 2 3 3 3 6 6 4 10 म्हणजे हे किती रेषाखंड आहेत? 10 रेषाखंड आहेत. 10 रेषाखंड आहेत. रेषाखंड आहेत. ठीक आहे. आपल्याला एक्झामला टाइम नसतो, असं करायचं नाही. हे हे असं करत बसायचं नाही. डायरेक्ट हिच्यामध्ये नंबरिंग द्यायचं. 1 2 3 4. 4 लिहिलं. 4च्या समोरची संख्या कुठली आहे? 5. 5 भागिले 2 करा. बे एक बे, बे दोन्ही 4 आणि बे पंचे 10. डायरेक्ट बेरीज पण करायची गरज नाही. किती आहेत? 1 2 3 4. पुढची संख्या 4, त्याच्या समोरची 4च्या समोरची 5 भागिले 2. काय करायचं, बे एक बे, बे दोन्ही 4 म्हणजे 5 दोन्ही 10. हे झालं तुमचं रेषाखंड. कळालं का? असंही करू शकता तुम्ही. कळालं का? चला, सगळ्यांना कळालं? चला, सगळ्यांना कळालं? चला, एक बार टाकायचे, चॅट बॉक्स मध्ये टाकायचे. रेषाखंड काढता आले पाहिजे सगळ्यांना. आता एक अजून ह्याच्यावरला अजून एक एक्झाम्पल घेऊया, म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये चांगलं फिट बसलं पाहिजे. एक्झामला आलं की आपल्याला लगेचच सॉल्व झालं पाहिजे. बरोबर. तर त्यासाठी बघा, आता आपल्याला इथं बघा, लक्षात घ्या. आता इथे एक अजून एक रेषाखंड काढेल, मग तुम्हाला त्याचं उत्तर काढायचंय. सगळ्यांना सगळ्यांना जे काही आपले नवीन आले त्यांना पण कळलं पाहिजे आपली ट्रिक काय आहे. तर सगळ्यांना आपल्याला ही ट्रिकच आहे, या ट्रिक नुसारच सॉल्व्ह करावं लागणार आहे. ठीक आहे. चला, इथं मी काय करतोय, रेषाखंड आपण काय करूया, चला, ए बी सी डी ई एफ जी. चला, आता हे काय आपण लिहित बसायचं नाही असं. ए बी बी सी रेषाखंड, ए डी रेषाखंड, ए ई रेषाखंड, ए एफ रेषाखंड, ए जी. असं गाढव काम सोडायचं. आता गाढव काम करायचं नाही. स्मार्ट वर्क, आपण स्मार्ट माणसं आहे तर स्मार्ट वर्क करायचं. बरोबर. स्मार्ट वर्क कसं करतात तुम्हाला माहिती आहे. स्मार्ट वर्क कसं करायचं, डायरेक्ट यांच्या एक नंबर द्यायचा. 1 2 3 4 5 आणि 6. 6 शेवटचा आहे. 6 गुणिले 7 भागिले 2. बरोबर. बेक बे, बेत्रिक 6. किती उरले? 3 गुणिले 7, 7 त्रिक 21. आता हे काही कळत नसेल
तर मग हे करा, 1+2+3+4+5+6 शेवट किती अरे 6च आहे. ठीक आहे, त्याची बेरीज करा. 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15, 15 आणि 6 21. चल, अशा पद्धतीने करू शकता तो. ठीक आहे, चला कळालं का रे? पुढे जायचं का आता? पुढे जायचं का? चला पुढे जायचं. चला पुढे जायचं का? चला पुढे जाऊया. ओके, आता बघा अजून स्मार्टली स्मार्टली आपण वर्क करूया. ठीक आहे, चला कळतंय का? सगळ्यांना समजतंय? सगळ्यांना समजतंय? अजून तुम्हाला एक आपण अँगल मोबाईल शिकलो होतो. ह्या स्टेप मध्ये अँगल किती आहेत असे अँगल दिले असतात बरोबर, अशी आकृती दिली असते त्याच्यात अँगल किती आहेत हे पण आठवते का रे तुम्हाला? हे पण आठवते का? म्हणजे आपल्याला कुठलीच गोष्ट आठवली अशी नाही पाहिजे, सगळ्या गोष्टी आपल्याला आठवल्या पाहिजे बरोबर. आठवते सगळ्यांना हे? आपण असं काहीतरी घेतलं होतं, असं काहीतरी घेतलं होतं, आठवते का? याचे अँगल किती आहेत रे? टोटल अँगल किती तयार होतात? सरळ सरळ आपण काय करतो, नंबरिंग घेतो, 1 2 3 4 आणि 4. ठीक आहे, मग काय करतो, 4 गुणिले पुढचं 5/2 किंवा बेरीज करा, 1+2+3+4 याची बेरीज करा, याची पण 10च येते. ठीक आहे, बघा बे एक बे, बे दोन्ही 4 म्हणजे बे पंचे 10 असं पण येईल. ठीक आहे, हे पण लक्षात ठेवायचं आहे सगळ्यांनी. ठीक आहे, हे पण विचारलं तर आपल्याला आलं पाहिजे, हे आणि हे. कन्सेप्ट क्लिअर? सगळ्यांना कन्सेप्ट क्लिअर आहे का? ओके, चला पुढं. चला पुढं, सगळ्यांना कळालं पाहिजे. आता अजून मजेदार क्वेश्चन तुमच्यासाठी, तो क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह केला पाहिजे, तुम्ही सॉल्व्ह केला पाहिजे. ठीक आहे, चला. खूप मजेदार आहे, बघूया जमेल का बघूया. खूप मजेदार आहे, खूप मजेदार आहे, जमेल का बघूया. ठीक आहे, आता बघूया, जमलं तर चांगली गोष्ट आहे, नाही जमलं तरी आपण घेऊया. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. चला आता काय करूया, उत्तर काढायचं आहे. ठीक आहे, उत्तर काढायचं. चला याचं उत्तर कोण काढायचं आहे का कोण? आता गुन्हागार करत बसत नाही, थोडस स्मार्टली डोकं लावायचं, स्मार्टली वर्क करायचं आणि उत्तर काढून टाकायचं. ठीक आहे, उत्तर काढायचे, स्मार्टली वर्क करायचं, थोडं स्मार्टली वर्क केलं तर येईल. तुम्ही असे डव विद्यार्थी नाही, तुम्ही खूप हुशार आहे मला माहिती आहे. तर हे उत्तर जर काढलं तर तुम्ही खूपच अजून हुशार. ठीक आहे, मग तुम्ही, मला माहिती आहे, मला कॉन्फिडन्स आहे, तुम्ही चांगला अभ्यास चालू आहे तुमचा. ठीक आहे, आता बघा हा सॉल्व्ह करायसाठी आपल्याला बघा, दिसते का रे सगळ्यांना? दिसत नसेल तर परत एक बघा, दिसते आता? ओके, दिसते आता. ठीक आहे, आता काय करावं लागेल आपल्याला बघा, इथं काय आपल्याला टेन्शन घ्यायचं नाही. आता काय करायला लागेल इथं, तुम्हाला माहिती आहे हे काय दिले, अवघड वाटते, काय अवघड नाही. बघा ह्याच्यावर मी 1 2 एक्झाम्पल देतोय तर मग तुम्हाला येऊन जाईल. बघा आता बघा, असं दिलं समजा, फॉर एक्झाम्पल 1/, आता मी दुसरं एक्झाम्पल घेतोय हे तुम्हाला सॉल्व्ह करायचं. ठीक आहे, मी एक्झाम्पल दुसरे घेतोय, तुम्हाला हे सॉल्व्ह करायचं. ठीक आहे, आता इथे 4 असेल. ठीक आहे, मायनस इथं, इथं काय असेल समजा, इथं 2 असेल. ठीक आहे, आणि इथं काय, इथं असेल, इथं असेल समजा, फॉर एक्झाम्पल इथं 1 असेल. ठीक आहे, 1/1 किंवा आपण काय करूया इथं, इथं 8 घेऊया. ठीक आहे, इथं 8 असेल. ठीक आहे, आणि इथं 4 असेल. तर आपण काय करेल, आपण पहिलं काय करतो, ह्यांचे छेद समान करेल आणि वजाबाकी करतोय बरोबर, किंवा त्रिका गुणाकार करतोय. ह्याला त्रिका गुणाकार करत बसू नका, एवढं डोकं लावत बसू नका. ह्याचा गुणाकार करा, ह्याचा गुणाकार करा, ह्याचा स्मार्टली आपण काम करूया. हे कसं सॉल्व्ह करायचं, आता हे कसं सॉल्व्ह करायचं म्हणजे हे पण सॉल्व्ह करता येईल तुम्हाला, बरोबर का नाही? आता आपण काय करतो, ह्याचा छेद काय करतो, सारखा करतोय बरोबर, छेद सारखा करतोय की नाही. मग आता आपल्याला इथं 8 आहे, तर मला इथं 8 आणण्यासाठी काय करावं लागेल, 4 ने गुणावं लागेल, 4 दुनी 8, बरोबर ना? बरोबर ना? म्हणून मग इथं वरी पण 4 न गुणलं तर 4 4 कटेल, म्हणजे जशा तसं 1/2 राहील. बघा, परत इथं काय करायला लागेल, मग मला इथं 2 ने गुणावं लागेल, इथं पण 8 येईल मग, बरोबर ना? मग वरी पण 2 ने गुणावं लागेल. का बरं वरी 2? हे खाली घेतला म्हणजे वरी पण घ्यावं लागेल, म्हणजे 2 2 कटेल, म्हणजे 1/4च राहील माझं बरोबर ना? जे आहे तेच राहील ना, राहणार. बघा हे कळालं तुम्हाला. मग आपण काय करतो शेवटी, मग 1/8 मायनस h4, 4/8 मायनस 2 आणि या दोघांचा गुणाकार 8 म्हणजे 2/8. मग आपण नंतर वजाबाकी करतो, ह्या दोघांची वजाबाकी करा आणि उत्तर काढायचा प्रयत्न करायचा, 1/8. आता या दोघांची काय होईल रे, मायनस मायनस काय होईल, बेरीज होईल यांची. मग किती होईल रे याची बेरीज, चला काढा बरं उत्तर. चला उत्तर काढा, हे करा सॉल्व, हे सॉल्व करा, नंतर हे तुम्हाला एकदम छान पद्धतीत सांगतोय. हे जमतंय का?
तरी पण नाही जमत तर आपण घेऊया. ठीक आहे, चला हे करा बरं सॉल्व. हे करा लवकर सॉल्व करायचे. हे जमलं, हे तर काय हे जमणार. ठीक आहे, हे जमणार. आपलं कन्सेप्ट क्लिअर आहे का, आपल्याला कळेल. ठीक आहे, चला हे करा बरं. मायनस मायनस करतो प्लस होतो, करा उत्तर काढा लवकर. 308. ओके ठीक आहे, बघूया 308 म्हणतात. बर 308 काय तर शुभ्रा उत्तर काढायचे. चला हे आपल्याला आलं पाहिजे. हा आपल्याला आलं पाहिजे. चला 308 म्हणतात. शेकानेच उत्तर दिलं समर्थ राळेने. ओके 308. 308 कसं काय दिलं समर्थने, बघूया. ठीक आहे, बाकीच्यांना काय रे कळतं का नाही बाकीच्यांनी. चला बाकीच्यांनी बोलायचं. चला समर्थने परत एक बार बघ आपण काय केलं. याच्याकडे आपल्याकडे काय नव्हतं, 68 नव्हतं. बघा इथं काय 68 आहे बरोबर, आणि इथं 28 आहे. म्हणजे याच्याकडे 28 आहे, याच्याकडे 28 आहे, याच्याकडे 28 नाही, मग 28 इथं. ठीक आहे, एक चेक केलं. ठीक आहे, आता ह्या दोघांकडे, आता ह्या 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 दोघांकडे बघा, याच्याकडे 28 आणि 40 आहे, याच्याकडे 40 आहे, याच्याकडे 68 आहे. ठीक आहे, 68 म्हणजे याच्याकडे 68 आहे का, आहे 68. याच्याकडे काय नाही रे, इथं 28 आहे, हे बघ इथं 28, इथं 40 आहे. ठीक आहे, याच्याकडे काय नाहीये, 40 नाही. ठीक आहे, मग या दोघांकडे 28 आणि 40 आहे, याच्याकडे काय नाही, मग याच्याकडे किती आहे, 68 आहे, याच्याकडे 68 नाहीये. ठीक आहे, म्हणून याला 68 गुणिले आणि भागिले केलं. याला 40 भागिले आणि सॉरी इथं काय, याला 40 खाली लिहिले वरी पण लिहिले, आणि इथं 28 खाली पण आणि वरी पण लिहिले. म्हणजे 28 कॅन्सल होईल, तरी उत्तर येणार येईल. म्हणजे आता आपण काय केलं, याचा छेद सारखा आला, याचा छेद याचा गुणाकार केला तर छेद सारखाच येते. मग आपण काय केलं, मग नंतर काय केलं, नंतर नंतर काय केलं आपण, याचा गुणाकार केला म्हणजे 68 भागिले 28 गुणिले 40 गुणिले 68 मायनस. ठीक आहे, याचा गुणाकार केला म्हणजे 40 आलं. ठीक आहे, 28 गुणिले 68 गुणिले 40. ठीक आहे, मायनस केलं म्हणजे या दोघाचा 28 झालं. ठीक आहे, 28 भागिले 40 गुणिले 68 गुणिले 28. म्हणजे सगळ्याकडे अंक सारखेच आहेत, म्हणजे ह्यांचा गुणाकार ह्याचा गुणाकार ह्याचा गुणाकार तर एकच येणार, समान आहे, सारखाच येणार सगळ्यांचा. म्हणजे छेद सारखाच झाला सगळ्यांचा. बरोबर, म्हणजे छेद सारखाच झाला. छेद सारखा आहे तर वरच्याचे आपण काय करूया, वजाबाकी करूया. मग बघा 68 मायनस 40 मायनस 28 भागिले भागिले 28 गुणिले 40 गुणिले 68 केलं तर क्वेश्चन मार्क. ठीक आहे, क्वेश्चन मार्क. बरोबर, क्वेश्चन मार्क. तर ह्या दोघांचं मायनस मायनस आहे तर काय होतं रे, प्लस होते. बरोबर, प्लस होते. तर याची बेरीज केलं तर 68 मायनस 68 डिवाइड बाय 28 गुणिले 40 गुणिले 68 जर केलं तर येणार उत्तर हे काय येईल, 0 पाहून 0 0 छेद 28 गुणिले 40 गुणिले 68 केलं क्वेश्चन मार्क, तर येणार उत्तर आपलं क्वेश्चन मार्क 0 आलं. ठीक आहे, कळालं का सगळ्यांना. चला सगळ्यांना कळालं का सांगायचंय. चला ओके, कळालं का सगळ्यांना. चला कळालं का, चला कळालं आहे का. चला ओके ओके ठीक. चांगली शिवा, नाही तुला, तुला सर सोडणार नाही आता. सर मला प्रश्न समजला नाही थोडा. थोडा, थोडा तरी समजलाय काय, नाही ना. थोडा समजलाय ना, थोडा समजलाय का. नाही सर, मला वर्तुळाचे क्वेश्चन आन्सर नाही आहेत, क्वेश्चन आन्सर वर्तुळाचे. आता बघ तू सॉल्व करशील, तू सॉल्व करशील, बघ तू सॉल्व करशील, तुझ्यामुळे सगळ्यांना कळेल. ठीक आहे, बघ वर्तुळाची त्रिज्या कळते का, त्रिज्या कळते का, हे काय, त्रिज्या. हे तर माहिती आहे. हो. ओके ठीक आहे, आदर्श मी सांगू का, म्हणजे नाही पार्थच सांगणार आहे आपल्याला. आदर्श पार्थूनच करून घेऊया आपण उत्तर. ठीक आहे, उत्तर पार्थूनच काढून घेऊया आपण, आपण काढायचंच नाही. आदर्श कळलं का. ठीक आहे, हे काय आहे रे, हिला काय म्हणतो, काय आहे? सर स्क्रीन ब्लर दिसते थोडी. अरे काय रे, हे काय, व्यास. याला काय व्यास. म्हणतो, व्यास व्यास. आहे, व्यास, व्यास. ठीक आहे, हा काय असतो, रेडियस. रेडियस. ठीक आहे, आणि आणि हे काय असतं हे काय असतो,
जीवा. बरोबर. हो. हम्म. आता मला सांग, क्वेश्चन मध्ये काय विचारले ते सांग. वर्तुळाची त्रिज्या 14 सेमी असेल तर सर्वात मोठ्या जीव्याची लांबी किती? मग सर्वात मोठी जीवा वर्तुळाचा काय असतो? सर नाही माहिती. आता आता बघ, मी वर्तुळ काढतो, तू मला उत्तर सांगशील. बघ आता हे वर्तुळ आहे बरं का. ही आता हो. ये माझ्या सेंटर मधून ही काय झाली आहे, ही काय झाली, 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 ही काय झाली. हे जीवाच आहेत का बाळे? छोटी मोठी जीव असू शकते, ही पण जीव हो. असू शकते. ही पण सेंटर मधून जाते, या केंद्रबिंदू मधून जाणारी ही काय झाली आपली व्यास. या व्यास. व्यासाला पण तुला काय म्हणू शकतोस तू? व्यासाला पण या जीवा म्हणू शकतोस ना? हो. बरोबर. म्हणजे ही तुझी पण जीवा झाली, ही पण जीवा, ही पण जीवा. मला सांग, सर्वात मोठी जीवा आहे तो कुठल्या सेंटर मधून जाते? म्हणजे आपल्या केंद्रबिंदूत मधून जाणारी ती सर्वात मोठी जीवा असते. बरोबर. हे केंद्रबिंदूत मधून जाणारी सर्वात मोठी जीवा म्हणजे तुझा हा व्यास आहे. बरोबर. म्हणजे सर्वात मोठी जीवा म्हणजेच तुझा काय असतो? व्यास असतो. वर्तुळाची सर्वात मोठी जीवा म्हणजे काय? व्यास. व्यास. मग आता तुला काढता येईल सर्वात मोठी जीवा कशी काढशील सांग बरं आता. मग काढशील ना रे. तुला त्रिज्या दिले, त्रिज्या किती? 14 दिले. ठीक आहे. मग 14. तुझा डायमीटर किती होईल? 28. व्यास. अरे हे तुझा 14 आणि बरोबर 28, हे 14, 14 दोन्ही 28, बरोबर. 28 काय झाला तुझा? व्यास. बरोबर ना? व्यास. हो. व्यास झाला. मग मला सांग, तुझा 28 जर व्यास झाला तर हा. तुझी जीवा मोठी जीवा कोण आहे? 28च आहे ना? हो. हा, कळलं का आता? हो सर कळलं. वर्तुळाची सर्वात मोठी जीवा काय असते? व्यास असते. कळलं का? हो. सर्वात मोठी, अरे थांब रे, मराठीत लिहा थोडं इथे लिहितोय. सर्वात मोठी जीवा वर्तुळाचा व्यास असतो. व्यास असतो. चला, कळलं का? चला हो. रे. ओके, कळलं ना आता? आता कळलं पाहिजे बघा. डायमीटर बरोबर 2 × r असते, लक्षात घ्या. म्हणजे आणि आर ठीक आहे, डायमीटर बरोबर 2 × r. म्हणजे डायमीटर काढायचं असेल तुम्हाला, रेडियस दिलेला आहे. हे म्हणजे त्रिज्या, त्रिज्या म्हणजेच रेडियस. आर दिलंय तुम्हाला, मग आर दिलंय म्हणून इथं आर लिहिलं 14. डी बरोबर म्हणजे व्यास काढतोय. डी म्हणजे व्यास आहे. व्यास डायमीटर म्हणजे 14 दोन्ही 28. हे असं उत्तर काढायचं. 28 सेमी काय आहे तुमचं? जीवा आहे सर्वात मोठी. तुम्हाला व्यास विचार नाही, पण सर्वात मोठी जीवा, वर्तुळाची सर्वात मोठी जीवा काय असते रे? व्यास असतो. लक्षात घ्या. कळलं का रे सगळ्यांना? चला, सगळ्यांना कळालं? चित्ती आकाराच्या पाण्याच्या हौदाची मिती 8 मीटर गुणिले 4 मीटर गुणिले 1 मीटर असेल हम्म. तर हौदात किती लिटर पाणी मावेल? बर, आपला हौद आहे, इष्टिका चित्ती आकाराचा हौद आहे आपलं. त्या हौदात पाणी किती मावेल असं क्वेश्चन विचारलंय. बरोबर. तुला त्याची बाजू दिले सगळ्या. बरोबर. हो. बरोबर. तर हा. आता काय करतील मग? तुला काय काय दिले? लांबी दिले, त्याची रुंदी दिले, त्याची हाईट पण दिले. बरोबर. हा. तर उत्तर कसं तर काढशील मग मी आता? 8 गुणिले 4 गुणिले 1 केलं तर माझा आन्सर 32 आला. बर, त्याला काय म्हणतात मग? 8 × 4 × 1 केलं तर तुझं 32 उत्तर आले. ते मला माहिती आहे. ते परिमिती आहे. ते काय परिमिती आहे? काय क्षेत्रफळ आहे का? काय काय म्हणतात त्याला? सर घनमीटर मध्ये आले. हो, घनमीटर मध्ये आले. मी पण मान्य करतो. बरं थांब 1 मिनिट. आता मी शुभ्राला विचारतो. शुभ्रा कसं सांगतो बरं. आता ऐक शुभ्रा काय म्हणते. हा चल, आपण शिकलो ना इष्टिका चित्ती, तर थोडस घनमीटर तुझं आन्सर उत्तर काढलंस, पण तुला सांगता येत नाही. तुझं बरोबर आहे. बरोबर, तू जे सांगतो ते बरोबर आहे, एकदम बरोबर आहे. पण हा चल शुभ्रा, काय काय रे, पहिले काय काढशील? सर अगोदर घनफळ काढावा लागेल. बरोबर, घनफळ म्हणतात बा. कळलं का? घनफळ काढावं लागणार. इष्टिका चित्तीचं काय? घनफळ ना? हो. काढावा लागेल. ठीक. हा, आता कळलं का? हेच ऐकायचं होतं तुझ्याकडून, मला हेच ऐकायचं होतं. तर आता बघ, शुभ्रा सांगते आणि उत्तर दे. बघ आता तू ऐक. आता शुभ्रा सांग काय करायला, घनफळ काढूया.
इष्टिका चित्तीचं घनफळ, मी काही लिहित बसत नाही आता. इष्टिका चित्तीचे घनफळ, इष्टिका चित्तीचे घनफळ. ठीक आहे, मग आता तुम्हाला माहिती आहे काय रे घनफळाचं सूत्र? सांग बरं आता तू आदर्श. सर लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. हा, शुभ्रा बरोबर आहे का? हो सर. चला मग आता व्हॅल्यू तुम्ही टाका, आता किमती तुम्ही टाकायच्या आहेत, सांगा. चला ठीक आहे, जे काय दिलं ते आपण माहिती नाही. ठीक आहे, चला कसं आहे आपल्याला माहित नाही. चला पुढचं आता काय करायचं, गुणाकार करायचं का? 8 हो चोक 32, 32 गुणिले 1 म्हणजे 32 येणार. 32 काय आलं मग आपलं? 32 काय युनिट काय आलं का नाही रे? चला उत्तर काहीतरी युनिट मध्ये आले ना आपलं. काय पुढं शुभ्रा, सर 32 घनमीटर. 32 घनमीटर, बरोबर, घनमीटर. ठीक आहे, घनमीटर रे आपलं आदर्श बाळ, कळलं का? घनमीटर. मग आता मला सांगा, 1 घनमीटर म्हणजे किती असतं रे? 1000 लिटर. 1000 लिटर. आता काय करावं लागेल मग आदर्श? सर मी याचा भागाकार केला. काय केला? 1000 भागिले 32 केला. बघ आता इकडे बघ, 32 घन मीटर, बरोबर आपलं उत्तर आलं. म्हणजे 1 घन मीटर म्हणजे 1000 लिटर. मग आपण याचा तिरका जरी गुणाकार जरी केलास तरी तुझं उत्तर येणार. बघ येणार का नाही बघ बरं. 32 गुणिले जर 1000 केलास तर तुझं येणारं उत्तर तुझं किती लिटर पाणी मावेल ते येईल. मग हा एक 32 एक 32, पुढचे 3 शून्य लावून टाक. 1 2 3 लिटर. कळलं का आदर्श? आदर्श